बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। सावळजमध्ये शक्तीपीठ महामार्ग मोजणी पथकाला शेतकऱ्यांचा पिटाळा, महामार्ग रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। सावळज तालुका तासगाव येथे शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजणी करण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले। शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ न देण्याचा निर्धार केल्याने अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले। गेल्या 1.5 वर्षापासून शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी संघर्ष करत आहेत। यापूर्वीही सावळज परिसरात मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे माघार घ्यावी लागली होती। शेतकऱ्यांनी 1 इंचही जमीन महामार्गासाठी देणार नाही असा ठाम पवित्रा घेतला आहे। दरम्यान सोमवारी डोंगरसोनी येथेही शेतकऱ्यांनी मोजणी पथकाचा विरोध केला होता। मंगळवारी सावळजमध्ये झालेल्या घटनेत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत अधिकारी पथकाला पिटाळून लावले। या पार्श्वभूमीवर महामार्ग रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीकडून देण्यात आला। यावेळी संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष दिगंबर कांबळे, राज्य संपर्क प्रमुख शरद पवार, राज्य प्रवक्ते दत्तात्रय पाटील तसेच रमेश कांबळे, सुनील कांबळे, संतोष पाटील, प्रदीप इसापुरे, सर्जेराव बुधवले, बाळासाहेब गोसावी, महादेव देसाई, बबन मंडले, लक्ष्मण कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।